नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। काल 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ज्यामध्ये 39 मंत्र्यांनी शपथविधी ग्रहण केला। त्यामध्ये 33 मंत्री कॅबिनेट तर 6 मंत्री राज्यमंत्री असणार आहेत। आणि याच्यानंतर अजून आपल्याकडे कृषी मंत्री नाही आहे। कारण काय, ज्या पद्धतीने सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अजून खाते वाटप करायला 2 ते 3 दिवस हा जाणार आहे। तत्पूर्वी ही जी काही त्यांची बैठक झाली होती, जी काही शपथविधी ग्रहण झाल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले। जसं की त्यांनी सांगितलं की हे जे काही हिवाळी अधिवेशन आहे, ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये 29 मुद्दे त्यांच्याकडे आहेत आणि त्या 29 मुद्द्यांवर ते बोलणार आहेत। त्याच्यावर जे काही चर्चा राज्य सरकारकडून व्हायला पाहिजे ते करणार आहेत। आणि हे जे काही 29 विषय आहेत, या 29 विषयांमध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय कन्सिडरेशन केलं आहे ते आपण या थोडंसं अगदी कमी वेळामध्ये जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं माहिती मिळणार आहे। लाईक करत जा मित्रांनो, सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा। बघा, आपल्या सगळ्यांना अशी अपेक्षा होती की कालच मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे खातेवाटप देखील होणार आहे, पण तसं काही झालेलं नाही आहे। आणि आपल्याला परत एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याकडे कृषी मंत्री नसणार आहे। पण आजपासून जे काही हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे, त्या नागपूरच्या अधिवेशनावेळीस मुख्यमंत्र्यांनी फक्त फिल्मी डायलॉग, जी काही पूर्व बैठक झाली, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, ती चहा पाण्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त डायलॉगबाजी केली। जसं सांगितलं की हिवाळी अधिवेशन आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही थंडीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ऊब मिळेल अशा प्रश्नांवर चर्चा करणार आहेत। पण नक्कीच अशा प्रश्नांवर चर्चा होणार आहे का? त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 2023 साली शेतकऱ्यांना सोयाबीन कापूसचं जे काही भावांतर योजनेअंतर्गत होतं, त्याच्यामध्ये आम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले। अगदी म्हणजे व्हाईट झूट असं म्हणता येईल आपल्याला। म्हणजे अगदी तोंडावर खोटं बोलताना आपल्याला दिसले की कोणत्या बहुतेक शेतकरी जे आपले अजून जवळपास 40 ते 32 लाखाच्या वर शेतकरी अजून हे आपले अनुदानासाठी वाट बघताय, ते अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये झालेलं नाही आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे। तर कुठली कर्जमाफी केली आहे त्यांनी? आपल्याला तर अजून कुठल्याही शेतकऱ्याची कर्जमाफी दिसलेली नाही आहे। त्याच्यानंतर सांगितलं की आम्ही अतिवृष्टीची जे काही अनुदान होतं, त्या अतिवृष्टीचं अनुदान देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही डिपॉझिट केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे काही सरकार हे आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं असणार आहे। यावर्षी सोयाबीनची खरेदी रेकॉर्ड ब्रेक झाल्याचंही त्यांनी सांगितलं। मग एवढी रेकॉर्ड ब्रेक खरेदी झालेली आहे का? शेतकऱ्यांना जे काही नियम लावले होते, ओलाव्याचे नियम लावले होते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल अक्षरशः एक महिना तिथे पडून होता। 12%वरून 15% केले, फक्त घोषणाबाजी केली विधानसभेच्या तोंडावर आणि प्रत्यक्षात 12%च होते। जी काय आयात शुल्क होतं 27.something% ते सांगत होते लावलं, पण सगळ्यात जास्त आयात तर सोयाबीन आणि खाद्यतेलांची झाली। मग त्याच्यानंतर म्हणतात की आम्ही भावांतर योजनेअंतर्गत 20,000 रुपये शेतकऱ्यांना दिले। 30 लाखाच्या वर शेतकरी हे अजून या अनुदानासाठी वाट बघताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो। तर यांनी अक्षरशः खोटं बोललं। तिघं लोक, जे काही एकनाथ शिंदे होते, अजित पवार होते, देवेंद्र फडणवीस होते, तिघांनी खोट्या बातम्या, खोट्या गोष्टी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत। सांगण्याचं एकच आहे की ते म्हणतात की जे काही 29 विधेयक आम्ही मांडणार आहोत, 29 विधेयकांमध्ये शेतकऱ्यांसाठी मला तर काही त्याच्यात दिसलेलं नाही। फक्त महसूल विभागाचे जे 1-2 विधेयक आहेत, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असं कुठेही आपल्याला दिसत नाही आहे। बघूया, आज हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये ते किती तत्परतेने आपल्या जनतेसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत ते बघण्यासारखं आहे। कारण की निवडून तुम्ही सगळ्यांनी दिलं आहे बरं का, आणि त्यामुळे आता आपल्याला 5 वर्ष यांची वाटच बघावी लागणार आहे। बघूया पुढे काय होतं आहे। नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।